माझं नाव दीपक इंगळे, जोरवा संगमनेर। सध्या आता लोणी मार्केटला इथं गाया घेऊन सर्व व्यापारी येतात। हे 2-4 तालुक्यामधले जिल्ह्यामधले व्यापारी इथं येतात, खरेदी करतात। महाराष्ट्रातला हा एवढ्यात मोठा बाजार असेल तर लोणी बाजार आहे। या बाजारमध्ये कोणाची फसवणूक होत नाही। सर्वात महत्त्वाचं जर समजा सडमुख निघाला असेल तर आमची बाजार कमिटी काय करते, सर्वसाधारण शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम करते। त्याबद्दल समजा एक सडमुख निघालं तर तिचेवाले एक सडाचे पैसे कमी करून ते गाई ठेवा लागते शेतकऱ्याला। अशा पद्धतीने सहकार्य करतात ही बाजार कमिटी एकदम चांगले। इतर महाराष्ट्रामध्ये ज्या बाजार भरतात उपबाजार बाजार त्यांच्यापेक्षा लोणी बाजार हा हमखास चांगला आहे। याच्यावरती साधारणतः भरपूर लोक पोट भरत्या। आज 10 गाई होत्या तर एक राहिली। आता सध्या बाजार कमी झालेले आहे पाण्यामुळं पावसामुळं, साधारणतः उन्हाळा चालू झाल्यामुळं तर या बाजार कमिटीमध्ये देवकर साहेब आहे। अगदी लोक एकदम त्यांच्यावरती म्हणजे प्रेम करतात। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना न्याय द्यायचं, शेतकऱ्याला कुठली फसवणूक होत नाही। या बाजारमध्ये तुम्ही बिंदास गाई घेऊन जाऊ शकता। या बाजारमधून तुम्हाला बाकीच्या बाजारामध्ये तरी तुमची शेतकरीची फसवणूक होऊ शकते, परंतु लोणी बाजार साईबाबाच्या कृपेने इथं भव्य आणि दिव्य तुम्ही बघू शकता। या आजूबाजूला सर्व गायी आहे, सर्व माणसं आहे। म्हणजे या असं काही नाही का म्हणजे एकदा कमीत कमी 3000-4000 गायी या बाजारला येत असतात। आणि दर बुधवार सोमवारपासून चालू होतो हा बाजार, सोमवार मंगळवार आणि बुधवार। या बुधवार हा एंड असतो बाजारचा, परंतु 2 दिवस अगोदर भरतो। ज्या लोकांना चांगल्या गायी लागत असल्या त्यांनी मंगळवारी येऊन ते घेऊ शकतात। अशा पद्धतीने ह्या बाजारची खासियत आहे, हे झाडं वगैरे आहे, सावली आहे, पाण्याची सोय आहे, 1 रुपयामध्ये GRचं पाणी आहे, हे सर्व सोय आहे ह्या बाजारची। त्याच्यामुळं तुम्हाला कुठली फसवणूक होणार नाही। आता सध्या तुम्हाला गाई टाकण्याचा चान्स आहे। शेतकरी बंधूंना माझी एक विनंती आहे का तुम्हाला जर गाई घ्यायची असेल तर या 2 महिन्यामध्ये गाई टाकून घ्या। 1 लाखाची गाई तर 80,000-70,000ला भेटते आता सध्या। तेव्हा तुम्ही येऊन जास्तीत जास्त तुमच्या गोट्यामध्ये गाई टाकू शकतात, कालवडी टाकू शकतात, पारटी गाई तपासून टाकू शकतात। कारण आता सध्या हे पडलेले बाजार असतात सर्वांना। म्हणजे इथं माझे हे सर्व व्यापारी मित्र आहे। हाँ, ये अंसर भाई है, ये चांद भाई है। ये सर्व 10-10, 5-5 गाय घेऊन येत असतात। हे आमचे दत्तू गडाक पुढे दत्तू आहे, हे आमचे सहकारी दत्तू गडाके, देवळाली प्रवारा, हे 86 हे पण टाकळीचे, हे पण 10-5 गाय आणत असतात। हे सर्व आमचे व्यापारी बंधू आहे। हे कुठलंही आमच्या मध्ये फसवणूक होत नाही। हे आमचे ज्येष्ठ हे कडूशी अण्णा, हे आमच्या एवढ्या दावणीचे ज्येष्ठ आहे। हे जी ना समजा जुने व्यापारी आणि आतापर्यंत ब्रँड मध्ये धंदा केला त्यांनी। बोला अण्णा। तेव्हा सर्वांना माझी विनंती आहे का आता सध्या 2-3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त गाया टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने जास्त पैसे मोजावं लागणार नाही। अशा पद्धतीने आता ही गाय मी तुम्हाला साधारणतः 55 ते 60 हजारामध्ये देऊ शकतो। याची दूध आता ही पहिली 2 दात आहे, साधारणतः ही 18 लिटर ते 20 लिटर दूध देऊ शकते। आता ही जात आपली जर्सी मध्येच मोडती, होस्टेन मध्ये, याच्या होस्टेन मध्ये मोडते। आता ही एक गाय आहे बघा, ही पण जनाईसाठी गाय आहे, थोडी दुबळी आहे। 40-45 पर्यंत ही भेटू शकते। घ्या माझा नंबर घ्या, 99-82-82-94-76। दीपक इंगळे, संगमनेर, जिल्हा अहमदनगर, सॉरी अहिल्यानगर। अशा पद्धतीनं कोणाला जर चांगल्या पद्धतीने गाया लागल्या तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।